न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सरावली मानफोडपाड्यात दारिद्र्याचे विदारक वास्तव उघड। झोपडीच्या मोडकळीस छताखाली कुटुंबाची जीवन मरणाची लढाई। पाहणी दौऱ्यात आमदार विनोद निकोले भावूक, नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन। डहाणू नगरपरिषद हद्दीत विकासाच्या घोषणा सुरू असताना सरावली मानफोडपाड्यातील वस्तुस्थिती मात्र या दाव्यांना सरळ झुगारून लावणारी दिसत आहे। आदिवासी वस्तीत मूलभूत सुविधांचा तीव्र अभाव असून अलीकडील पाहणी दरम्यान दारिद्र्याचे विदारक वास्तव समोर आले आहे। सार्वत्रिक निवडणूक प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक 5 येथे भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांचे उमेदवार मनीषा सुनील वळवी सोबत आमदार विनोद निकोले यांनी सरावली मानफोडपाड्याला भेट दिली। यावेळी विधवा दक्षा आंबात व कुटुंब ज्या मोडकळीस आलेल्या झोपडीत राहत आहे ती परिस्थिती पाहून आमदार क्षणभर थक्क झाले। पावसाळ्यात गळतीपासून बचावासाठी प्लास्टिकचा आधार, उष्णता व थंडीपासून कोणतीही सुरक्षा नाही, अशा स्थितीत हे कुटुंब अनेक वर्षे जगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार भावूक झाले। आमदार निकोले यांनी पुढाकार घेत कुटुंबासाठी नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन देत त्यांना दिलासा दिला। या घटनेनंतर नगरपरिषद व सत्ताधारी पक्षांच्या विकासाच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विकास आहे तर मग सरावलीसारख्या वस्त्यांसाठी तो कधी, असा संतप्त सवाल स्थानिकांतून केला जात आहे। iNews 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट।